तर नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत आज आपले इंदोरीकर महाराज यांचे पूर्ण इतिहास आणि ते कशा प्रकारे शिकले आणि कीर्तनाच्या माध्यमातून कशा प्रकारे प्रसिद्ध झाले ते पण बघणार आहोत. तर ते BSc B.Ed असणाऱ्या इंदोरीकर महाराजांच्या या 5 गोष्टी तुम्हाला माहिती करून देणार आहे. आणि समोरच त्यांना पोरगी दिसली, गालात हसली, ओके 6 महिन्यात गेली सोडून. इंदोरीकर महाराजांनी नेमकं संप्रदायात कोणताच बदल केला असं विचारलं तर उत्तर देईल, महाराजांनी भक्त संप्रदाय पुढे नवा फॅन संप्रदाय देखील निर्माण केला आणि भक्त माहिती नाही, पण इंदोरीकर महाराजांचे फॅन मात्र गावागावात मिळतील असेही म्हटले जाते. आणि त्यांनी BSc B.Ed असणाऱ्या इंदोरीकर महाराजांच्या या कट्ट्यात समोरच त्यांनी इंदोरीकर महाराजांनी नेमकं भक्त संप्रदायात कोणता बदल केला असा विचारलं तर उत्तर येईल, महाराजांनी भक्त आणि संप्रदाय पुढे नाव फॅन संप्रदाय निर्माण केलं. आणि समोरच आपल्या महाराजांबद्दल विचारलं तर काहीजण म्हणतील ते लाखभर रुपये घेतात, काही म्हणतील अध्यात्म सोडून ते गावोगावीचे भाषण सोडून बसतात. पण एक गोष्ट सर्वात एकमेव होण्यास हरकत नाही, ती म्हणजे महाराज जब्बर बोलतात. आणि समोरच त्यांनी महाराजांचे कीर्तन तर तोंडपाठ असतील, पण तुम्हाला महाराजांच्या बेसिक गोष्टी माहिती आहेत का? आणि समोरच त्यांचे या गोष्टी तुम्हाला माहीतच पाहिजे, कारण महाराजांनीच सांगितलंय बेसिक क्लिअर करा. आणि समोरच त्यांनी महाराजांना किती टक्के पडलेत ते आम्हाला माहीत नाही, पण महाराज BSc B.Ed आहेत. आता महाराजांचं वय बघताच आणि तत्कालीन परिस्थितीचा अंदाज घेत BSc B.Ed असणं म्हणजे उच्च शिक्षित असणं हे फिजिक्स. थोड्यात महाराजांना उच्च शिक्षित आहेत. आणि महाराजांच्या पत्नी शालिनीताई देशमुख या स्वतः कीर्तनकार आहेत आणि यूट्यूबवर महाराजांइतकेच त्या पॉप्युलर नसल्या तरी त्यांचे कीर्तन देखील लोक आवडीने ऐकतात. महाराजांचं लग्न होऊन अंदाजे 15-16 वर्ष झालेच असतील आणि त्यांच्या जवळची लोक सांगतात की पत्नीबरोबरच एक मुलगा आणि एक मुलगी असा चौकोनी संसार महाराजांचा आहे. आणि समोरच महाराजांच्या मूळ गावात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी साध्य मंदिर आणि महाराज संगमनेर तालुक्यातील ओझर गावात स्थायिक झाले आहेत. आणि समोरच 2019 आणि 2020 दोन्ही वर्षाच्या महाराजांच्या तारखा बुक आहेत. रोजचे 3 व्याख्यान याप्रमाणेच महाराजांच्या तारखा ॲडव्हान्स बुक झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही महाराजांना व्याख्यानासाठी आणण्याचा विचार करत असाल तर 2021 नंतरच विचार करा, असंही ते त्यांच्या मागच्या काळातील बहुतांश आहे. आणि समोरच महाराजांच्या व्याख्यानासाठी 50,000 ते 1 लाख रुपयापर्यंत रक्कम घेतात. आणि सर्वजण महाराजांवर इतके पैसे घालतात म्हणून टीका पण करतात असेही आहे. परंतु महाराजांचे कीर्तन आणि शैली खूपच आवडीने लोक ऐकतात आणि त्यांच्या शैलीतून जे कीर्तनाचे भाग पडतात तेही खूपच छान असतात. त्याकरिता महाराजांची कीर्तनही उत्कृष्ट अशी आहेत आणि चांगल्या प्रकारे लोकांच्या आणि जनतेच्या विचारांवर ते बोलतात आणि आपल्या माध्यमातून त्यांचे विचार सांगतात. तर आपल्या
कीर्तन सोहळा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील. तर अशा प्रकारेच धन्यवाद मंडळी.